देव तुकाराम रामचंद्र भगवान की जय। मकराक्षेता धरून श्रीरामे सजीवान रंदर दैविता वार सुटल्यावर उंच झाडाची फजिती असते. आणि ते जर मुळातून उपटलं का मुळातून कसं पडतं ते धाड दिशेने खाली पडतं. तसं रामाने एक दिव्यबाण काढा. दिव्यबाण काढा त्याचं हृदय बघितलं, छाती बघितली, छातीमध्ये तो बाण मारला असा मकराक्षे राम मारतानी रावण म्हणला नाही. मकराक्षे मारतानी रावण म्हणला नाही. रावण सुद्धा मारतानी हे राम काय म्हणला. रावण मारतानी हे राम असं म्हणून जमिनीवर आडवा पडला. तसा मकराक्षे सुद्धा एखादा वृक्ष उन्मळून आडवा पडावा तसा मकराक्षे जमिनीवर पडला. पण काय केला. राक्षस दळी वानर किटली मकराक्ष बळी गज रामी ताकली बघा देवाचा धंदा आहे. देव कोणाला एकाला सुख दिलं की एकाला दुःख देतो. तेव्हा विचार करणार मामा बरोबर आहे का. मंत्री महाराज राक्षसाने बोंब मारली आणि वानराने गाडी वाजवली. म्हणजे दोघाला सुख दिलं का. देवाचा फक्त साधू सगळ्याला सुख देते, देव सगळ्याला सुख देत नाही. आमच्या गावामध्ये का नाही 2 बहिणी होत्या. आता माझं गाव कोणतं मलाच कळलं नाही. आमच्या गावामध्ये 2 बहिणी होत्या आणि एकीची होती इटभट्टी आणि एकीची होती टरबूज. इटभट्टीवाली म्हणायची पाऊस पडू नये आणि टरबूजवालीची ही चपाती आणत होती म्हणजे देवा काहीतरी करून एकदा पाऊस पडावा. नेमका पाऊस पडला. इटभट्टीवाली म्हणजे नियाल्या दुवाल्या कुणा ह्यावडा टाईम. मग आता ऐकायचं कुणाचं देवा. देवानं काही बी केलं तरी कुणाला तरी केव्हा बी पाऊस पडला तरी शेतकरी म्हणते अजून 2 तास आला नसता तर माझा अर्थ झालं असतं. देवाने कसं वागा. रामाला मकराक्ष मारला, राक्षस मारत पळाले आणि वानर टाळ्या वाजायला लागले, उड्या मारायला लागले. असा देवाने न्याय केला. मेन माणूस पडल्यावर कशाला राहते. ज्या मकराक्षाच्या जीवावर युद्धाला आले होते मकराक्षेत पडला. बाकीचे चालत चिलर कशाला थांबते. युद्धामध्ये युद्धाचा न्याय असा आहे सैन्यापती जिंकला बाकीच्या सैनिकाला मारायचं नाही. राजा जिंकला की बाकीच्याला मारायचं नाही. राजा जिंकला राज्य आपलं आलं या प्रजेची गरज आहे ना. यांनी तिथं थांबायला होतं का. हे पळाले असे नीट लंकेत गेले. राजा रावणाच्या पुढं राजा राव म्हणला मारला का रे राम. दुर्धर मारिला निशाचर विजयी झाला वानर करीते वानराने आनंद झाला.
वानर म्हणजे काय आपल्या रामाची ताकद आहे. रावण रोज एक नमुना पाठविते, रोज एक नमुना पाठविते, तरी अजून कधी जीवन केलं नाही. सगळे मरायला लागले. काय रामाची ताकद आहे? मारुतीमध्ये रामाच्या आशीर्वादाची ताकद आहे. रामाचं धर्मयुक्त आहे. ज्ञानेश्वरी मध्ये बोला, जे बाई युवा लक्ष्मीचा वल्लभा येर सर्व सिद्धी स्वयंबा येर मी रे. त्या संजयाला आंध्र धृतराष्ट्राने विचारलं 18व्या अध्यायात. ते बोलला, माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी. तुला व्यासाला इथं कशाला बसल्यावर बोलला? घोडे हातणाऱ्या तुला कशाला बसलं? ते म्हणला, तिथलं चित्रकरण मला इथं बसून तुम्हाला सांगायचं. माझ्या पोराचा विजय सांग म्हणला. दुसरंच काहीतरी कुठे योग शास्त्र, कोणतं शास्त्र, कर्मशास्त्र हे करता असं काय काय बसलं मला इथं? योगात काय होतं ते सांग. विजय कुणाला होईल? त्यावेळेस त्याने संजयला सांगितलं, चंद्र देते चंद्रिका, शंभू देते अंबिका, संत देते विवेका, असले जीवी राव देते कटक, सौजन्य देते सोहिक, वनी देते दाहक, असले जीवी. अशा 10 आहे. ज्या ठिकाणी कृष्ण आहे विजय तिथे होणार आहे. आणि हे जर खोटं झालं तर माळीच काढून फेकून देतो म्हणला. कोण? तरी मी व्यासाचा अंकुश नवाहे ऐसे उमानी बाहे संजय सांगत असेल. संजयने सांगितलं, हे जर खोटं झालं, ज्या ठिकाणी धर्म आहे, ज्या ठिकाणी अधर्म आहे, धर्माचा विजय जर नाही झाला आताच माळी तोडून टाकतो म्हणला. व्यासाचा शिष्य सुद्धा बनवून घेणार नाही. कोण म्हणला? संजय. कोण म्हणलं? संजय. हा होता संजय. तेच म्हणलं मला चांगल्या बात होती. एका जनार्दना शरण हो झाले मकराक्षाचे उरण. निरूपणा रामायण अतिरम्य पुढे गोड निरूपण. तुम्ही सारखे करत असेल ना, पुढे गोड निरूपण रामायण आपली. किती रामायण गोड आहे का? ज्यानं रामायण कानानं खाल्ले, डोळ्यानं वाचले, अनुभव घेतलाय, त्यालाच रामायणाची चव कळते. मी तर अभिमानानं सांगत असतो पुरुषांना, 1978 पासून रामायण इथल्या लहान लेकराला सुद्धा रामाची शिका कोण होती पटकन सांगल. रामानं कोणाला मारलं हे सुद्धा सांगल. रामाच्या बापाचं नाव हे सुद्धा सांगल. रामाला माया किती होत्या हे सुद्धा सांगल. राजा रावणाला बायका किती होत्या सगळं सांगणार नाही कोणी. तरी सुद्धा ऐका वाटतंय का नाही? खादले से हे ऐकावंच वाटतंय. काय ऐका वाटतंय? हे रम्य प्रपंचात इटत इटत नाही, इटले हे शिकलं. प्रपंचा वमनते मनी वैसले से. इथं कसं आहे? हे ऐकावंच वाटतं. किती वेळेस पंढरपूरला गेल्यावर पंढरपूरचा कंटाळा येईल. किती वेळा पंढरपूरला गेल्यावर आता आपल्याला पंढरपूरला जायची गरज नाही. पालकर जावंच वाटतंय का नाही? अरे या मारुतीच्या दर्शनाला जन्मलं तसं या गावात मला वाटतं कळलं. ते सकाळी सकाळी सगळे येते. अजून सुद्धा एक म्हणा नाही कालच घेतलं होतं आज कशाला जायचे म्हणते का बापा सगळे यावंच वाटतं. हे बाबा आपले संकट निवारण करतात. मला सांगितलं आमच्या आंधळे बाबांनी बोंद्रे महाराजांच्या मुलीची वर्षभर वाचली. वर्षभर ना मुका झालो. मारुतीरायण सांगितलं अश्विनी देव वाचेची देवता कोण आहे? हा त्याला सांगितलंय हे आमच्याकडे आपल्या घरी आहे. कुठे दिली? इथेच कुठे बसलेली. आणि तिची वाचा हळूहळू मोकळी केली. रामायण वाचणारी मुलगी बोंद्रे महाराज आपल्या इथे सारखे रामायण येते. आणि रामायण वाचणाराची वाचा जायची. आमच्या ताईची गेली काय दिवस 2.5 वर्ष. खूप सारखा आवाज 2.5 वर्ष. अरे कुठे मारुतीरायण आली का माघारी? हात मोडा वाचता माघारी ना. बघा कसं मारुतीरायणची कृपा आहे. काही कमी पडणार नाही. आणि हे कसं आहे
कुठं इथं सेवा हा दार वाटतो